ठिकाणी बाबासाहेब पुतळा होता तोही त्यांनी तोडला, मग त्याची विटंबना झाली म्हणून तो पुतळा आजपर्यंत डायगर पोलीस स्टेशनवर ठेवलाय। त्या शेताला रस्ता नाही, कारण जेव्हापासून कंस्ट्रक्शन आला तेव्हापासून मी शेत लावायचा बंद केला। मी शेताला रस्ता मागायला गेलो म्हणून मला कामावरनं काढला। हे कुठला संविधान? आपण तुम्हाला जागा कोणी दिली तर बोलतो कलेक्टरनी, मग कलेक्टरनी दिली, मग कलेक्टरनी कारवाईचे आदेश कसे दिले, मग ती अनधिकृत ठरली, मग यांच्यावर कारवाई ठोका, तर कारवाई कोण ठोकील तर बोलतो ग्रामसेवक आणि पोलीस स्टेशन। गावाच्या आरक्षितसाठी जागा राखीव होती, त्याच्यावर शिल्के बिल्डरनी जोर जबरदस्तीने ताबा घेऊन बांधकाम केला। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। आता आपण 14 गावातील भंडारली या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणचे भूमिपुत्र सर्व एकत्र वटले आहेत आणि या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यांना त्यांच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आज एल्गार उपसलेला आहे आणि ते एल्गार म्हणजे आमरण उपोषण। या ठिकाणी श्रीमती सुंदरताई ह्या वयवर्ष 80व्या वर्षामध्ये सुद्धा त्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ ह्या राज्य शासनाने येऊन ठेपलेली आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आत्माराम पाटील असतील, अमोलजी केंद्रे असतील, हे ह्या उपोषणकर्त्याचं नेतृत्व करतायत, कारण त्यांची जागा जी महाडा वसाहतीमध्ये गेलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आमरण उपोषणाचा एल्गार उपसलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। आपल्यासमोर आत्माराम पाटील साहेब आहेत, स्थानिक पोलीस पाटील आहेत भंडारली गावचे। सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, आज उपोषण करण्याची वेळ येते, कारण देशामध्ये लोकशाही असताना ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्याला संघर्षच करावा लागेल आणि ती वेळ तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे। काय सांगाल? आमच्या गावाच्या विकासासाठी वाडवडिलापासून जागा ठेवलेली आणि या जागेतून सांभाळताना अनेक आमचं नुकसान झाले, जीव पण गेले, पण आम्ही ही जागा काही सोडली नाही। पण शेवटी शिर्के कंस्ट्रक्शनवाली पोलिसांचा आणि गुंडांचा वापर करून आणि आरक्षित जागेवर अतिक्रम करून अनाधिकृत काम सुरू केला। त्या संदर्भात आम्ही राज्यपाल साहेबांच्याकडे तक्रार दिली आणि राज्यपाल साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्याही आदेशाप्रमाणे कारवाईचे इकडे आदेश दिले। त्याप्रमाणे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिव यांनी तहसीलदारकडे दिला आणि तहसीलदारनी पंचायत समिती गटविकास अधिकारींना पत्र दिला आणि गटविकास अधिकारींनी ग्रामसेवकाला पत्र दिला। ग्रामसेवकनी 1 वर्ष होऊन गेला, पण अजून त्यांनी पोलीस स्टेशनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आणि राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे पोलीस स्टेशनला FIR दाखल करून आणि निष्कर्षीची तारीख ठरवायची होती त्यांना, पण त्याही तसं न करता 1.25 ते 1.5 वर्ष घालवला। त्यामुळे आम्हाला ही आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे। मागण्या काय, प्रमुख मागण्या? आणि त्या संदर्भात हा आदेश आलेला असताना आमची अधिकृत घरं तोडली। त्या संदर्भात आम्ही तक्रार दिली। 8 तारखेला त्याही सर्वांना बोलवले तहसीलदार साहेबाई आणि त्या संदर्भात सर्व याही लेखी घेतला। नंतर मी त्यांना सांगितलं या अनधिकृत बांधकामाला स्थगिती द्या, 1 मिनिट फक्त स्थगिती द्या। तर ते बोलले 22 त्याही काय लेखी दिले, तुम्हाला 22 तारखेला आम्ही त्याचा निर्णय देतो। तर 22 तारखेला त्याही सांगितलं की ही यांना जागा कोणी दिली, तर मी म्हणालो यांना जागा दिलीच नाही, आमच्या गावाची आरक्षित जागा होती। मग त्यांना विचारलं तुम्हाला जागा कोणी दिली, तर आज उपोषणाला बसला। एकच फक्त 1 मिनिट, तुम्हाला जागा कोणी दिली तर बोलतो कलेक्टरनी, मग कलेक्टरनी दिली, मग कलेक्टरनी कारवाईचे आदेश कसे दिले, मग ती अनधिकृत ठरली, मग यांच्यावर कारवाई ठोका, तर कारवाई कोण ठोकील तर बोलतो ग्रामसेवक आणि पोलीस स्टेशन, तर ते पण करत नाही। मग बोलतो त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करायला सांगा। मग त्याप्रमाणे आम्ही प्रशासकीय कारवाई करण्यासाठी इथे उपोषणाला बसलोय आणि काल त्याही तोंडी सांगितलं नसेल करते याच्यावर कारवाई करतो आम्ही, तर तसे ते आता लेखी पत्र घेऊन येणार आहेत। आईचं वय 80 वर्ष आहे आणि ही वेळ आमरण उपोषणाची येते। काय बोलता सरकारला, काय सांगाल? आता सरकारने विचारायला पाहिजे का एवढी वयाची माणसीन का उपोषणाला बसतो। सकाळी 5 वाजले की मला येतं सांगायला तू जाते का ना, तुम्ही 20 पिन, एकदा 20 पिन पाशन केलं होतं तिने, कशी तरी वाचवली तिला आम्ही। म्हणून आम्हाला नाविलाजाने धावा घ्यायला लागतात, पण धावा घेऊन पण मिळत नाही, म्हणून तिला ही उपोषणाची वेळ आलेली आहे। या ठिकाणी जे काय महाडा वसाहती गंगचुंबी इमारती उभे राहिल्या आहेत त्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रशासकीय परवानगीशिवाय राहू शकत नाहीत। परंतु आत्माराम पाटील यांचं मत आपण जाणून घेतलंय। आपल्या समवेत हे नेतृत्व करणारे अमोल केंद्रे आपल्या समवेत आहेत। अमोल केंद्रेजी, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, आत्मारामजी पाटील साहेबांनी हे जे सांगितलं हे आपण याचा अभ्यास केलात का आणि संबंधित विभागाकडे आपण काही पाठपुरावा केलात का आणि आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? गेल्या 2019 पासून यांचा हा भूमिपुत्राचा लढा चालू आहे। या लढ्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं
इथे जे ह्या इमारती आपण बाजूला पाहता, या इमारतीचं बांधकाम व्हायला नव्हतं पाहिजे. कारण जर ज्या ठिकाणी गुरुचरण जागा असेल किंवा शासकीय जागा असेल, ज्या गावकऱ्यांनी वडिलोपार्जित जागा असते त्या ठिकाणी, त्या गुरुचरण जागेवरती कित्येक वर्षापासून सांभाळून ठेवलेले असते. त्या ठिकाणी याच ठिकाणी बाबासाहेब पुतळा होता, तोही त्यांनी तोडला. मग त्याची विटंबना झाली म्हणून तो पुतळा आजपर्यंत डायगर पोलीस स्टेशनवर ठेवलाय. त्या पुतळ्याची विटंबनाच झाली म्हणावं लागेल. कारण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन ठेवला त्याची पूजा होते का? नाही होते पूजा. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांनाही लॉक करताय का, पोलीस स्टेशन ठेवताय का? जर तुम्ही एवढा पुतळा ठेवला आतमध्ये, त्याची विधिवत पूजा करावी तेही केली नाही तुम्ही. आणि या गुरुचरण जागेवर जरी तुम्हाला बांधायचं होतं तर तुम्ही सक्षम प्राधिकरणाचा परवाना घेणं आवश्यक होतं. तुम्ही तो परवाना घेतलेला नाहीये. आणि जरी तुम्ही तो परवाना नाहीयेच तुमच्याकडे, तरी तुम्ही बिल्डिंग बांधल्या. जर बिल्डिंग बांधल्या तर तुमच्या बापाच्या नावावर 7/12 आहे का? कारण ज्या शिर्के बिल्डरनी ज्यांनी ही बिल्डिंग बांधली तिथे अजूनही 7/12 हा गुरुचरण नावावर दाखवतो. म्हणजे तुमचं टोटल बांधकाम आणली गेली आहे. कारण आरक्षित भूखंड वगळता, म्हणजे जे शाळाचे मैदानाचे आरक्षित भूखंड होते ते वगळता त्या दुसऱ्या ठिकाणी बांधकाम करायचं ऑर्डर असताना त्यांनी आरक्षित भूखंडावरच गदा आणलेली आहे. त्यावेळेस गावाच्या विकासाच्या जागा असतात ना, त्या गावाच्या विकास त्यांचं प्रथम कर्तव्य काय आहे? त्यांचं प्रथम कर्तव्य गावाच्या विकास गावासाठी ठेवा ना तुम्ही. तिथे शाळाची जागा आहे, इथं ज्या कुठल्या जागा आहे त्या तिथे पहिलं विकास. आज भंडारली गाव इथे स्मशानभूमी नाही हो. म्हणजे किती विचित्र प्रकार आहे हा. अहो, भारत देशाचा एवढा मोठा आपण अमृत महोत्सव साजरा केला आणि आजही आपल्याला माणसांना जाळायला जागा नाही. म्हणजे हे किती मोठा दुर्दैव म्हणावं लागेल. मग नेत्यांना काय म्हणायचं आपण? माझी तर विनंती सर्वांना की भूमिपुत्रा न्याय भेटला पाहिजे. जे जे चुकीचं घडलंय तिथे तुम्ही यात लक्ष घाला. यांच्या ज्या 7/12 वरच्या, आता मला वाटतं 6 जूनला या 7/12 वरच्या घरं तोडली तरी कोणी दखल घेत नाही. म्हणजे पोलीस प्रशासन पासून यांच्या सगळे विरोधात आहेत का? आता यांच्या मुलांनी एक रस्ता थोडा रिकामा केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. जागा यांचे 7/12, तुम्ही तिथे किटा घातले, तुम्ही भिंती बांधल्या आणि तिथे जर हे जात असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं, हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. सर जी महत्त्वाचं म्हणजे अमरण उपोषण हे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा असतात मुख्य रस्त्यावरती तुम्ही ही जागा का निवडलात? म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा किंवा आता स्थानिक पोलीस प्रशासन आहे, म्हणजे ते आहे सर्व प्रशासन आहे, परंतु ही जागा का निवडलात? 2019 पासून पाटील साहेब असतील किंवा त्यांचे गावकरी असतील सर्वांनी अनेक आंदोलन केली आहेत. कलेक्टर ऑफिसला चौकट आंदोलन केलेले आहेत. पण मला माहिती नव्हतं. मला काल त्यांनी सांगितलं की असं 1-2 दिवसांनी मला कळलं की त्यांची आई उपोषणाला बसतायत. म्हणून मी कालपासून इथं आलोय. काल आम्ही तहसीलदार साहेबांसोबत मीटिंग केली याबाबत. त्यांनी सरळ सांगितलं की मी उद्या कुठल्याही बसची 10 वाजेपर्यंत लिखी पाठवतो. त्यांनी अजून लिखी पाठवलं नाही. म्हणजे तहसीलदार साहेब ही कामातून वेळ ढकलण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांच्यावर दबाव आहेच म्हणायचं. परंतु माझी एकनाथ शिंदे साहेबांना असतील किंवा राजू दादांना विनंती, सर्वांना विनंती, श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती आहे आणि इतर जे राजकीय पक्ष असतील विरोधात सर्वांना विनंती आहे, तुम्ही भूमिपुत्रांना न्याय द्यायला तुम्ही सक्षम आहात. तुम्ही इथून येऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत उपोषणकर्त्या, अमरण उपोषणकर्त्या सुंदरताई पाटील आपल्या समवेत आहेत. आई, काय सांगाल, वय किती, उपोषण करताय, काय मागण्या आहेत एकूण? आणि ह्या मला माऊले खूप त्रास दिला मला महारवाल्या याई म्हाडावाल्यांनी. मग महारवाले त्रास दिला पक्का. कोण म्हाडावाला बिल्डर आहे? बिल्डर कोण आहे तो मला माहित आहे. शिर्के म्हणले त्रास दिला ना. ही जागा माझी ना, एक येताना माझी घरवाल्याला बाहेर ठेवला त्याही. किती दिवस बाहेर ठेवला? किती वर 6 वर्ष ठेवला. आमची पोरा इकडे तिकडे बघत त्याला तरी गवला ना. त्याला कुठं रुमान घालून ठेवला था, दरवाजा लावून ठेवला था. गवसच नव्हता आम्हाला. तो शीक झाला तो पक्का तो रातचे सोडला त्याला ना. दरवाजाच्या हेनला पोरा झोपली ते आमची. त्यांना मी उठवलं बरे. दरवाजावर कुणी हात मेरला बरे. तर बघता बापाला सोडली पावरीवर ना. गाडी चालू केली त्याही. एकूण एक महत्वाच्या मागण्या तुमच्या काय मागण्या आता ह्या अमोल केंद्रे असतील किंवा पोलीस पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून ते काम करतायत? आपल्या समवेत ज्ञानेश्वर गुंडजी आहेत. गुंडजी, काय सांगाल, आज तुम्ही पाठिंबा देताय, सोबत आहात आत्माराम पाटील साहेबांच्या समवेत, अमोल केंद्रे साहेबांच्या समवेत, काय सांगाल, काय मागण्या आहेत एकूण आणि ह्या मागण्या मान्य न झाल्यास पुढं काय नियोजन असणार आहे? प्रश्न असा आहे का, मी मागे पण बोलून गेलो
का कंपाऊंड शेत खातं, तर ते विषय आता जुना झाला. परंतु सर्व म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे का रामायण, मी प्रभू रामचंद्रांची माफी मागूनच बोलतो, रामायण रात्रभर पाहिला पण रामाची सीता कोण या अज्ञानी माणसाला कळालं नाही. एवढे दिवस प्रशासन असो किंवा राजकीय नेते असो, एवढे दिवस पाटील काय फिरतात किंवा काही गोष्टी काय अडचणीच्या आहेत किंवा काय त्यांची मागणी आहे, हे पत्रव्यवहार सर्व बघूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. मग ती कारवाई करायची कोणी? आणि आम्ही कारवाई करू शकत नाही किंवा आम्ही भांडण करू शकत नाही. आम्ही आमच्या संविधानाच्या हिशोबातच चालू. आणि दुसरी गोष्ट, ह्या व्यवसायाच्या निगडीत माझा असा पण प्रश्न आहे का म्हाडा डेव्हलपमेंट आणि शिर्के कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये जवळ आहे. कारण मी त्याच्यामध्ये सिक्युरिटी काम करत असताना मी पाटील साहेबांना बोललो माझा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, मी त्यांच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये काम करतो आणि काम काढलं हा सांगतो. तेच आता विषय मला कशासाठी घेतलं का बोलतो या तुम्ही नका पाटील. ठीक आहे, मी पाटील सांगलं बघा माझा पोटा, पण माझा शेत त्या बिल्डिंगच्या पाठीमागे आहे. त्या शेताला रस्ता नाही, कारण जेव्हापासून कन्स्ट्रक्शन आला तेव्हापासून मी शेत लावायचा बंद केला. मी शेताला रस्ता मागायला गेलो म्हणून मला कामावरनं काढला. हे कुठला संविधान? आपण नुकसान भरपाईची मागणी केली का आणि सामूहिक रस्त्यासाठी मागणी केली का? प्रश्न असा आहे, वारंवार ग्रामसेवकचा काम काय असतो? शेतकऱ्यांना न्याय देणे. मग ग्रामसेवक सांगतो माझ्यावर दर्पण तुझ्यावर कशाला? पगार कोण? पंचायत देतो. मग तुला दर्पण, तुझी नोकरी पण जाऊ दे, आम्हाला काय घेणं आहे? तुला न्याय फक्त ग्रामपंचायत, तू काही कोणी काढू शकत नाही. गुंडा साहेब, महत्वाचं म्हणजे आपल्या महसूल विभाग हा प्रांताधिकारी तहसीलदाराच्या अधीन येतो, ग्रामपंचायतच्या अधीन येत नाही. ग्रामपंचायतचा तुम्ही जे शेतसारा भरता ते महसूल विभागाला भरताय. ग्रामपंचायत त्यामध्ये घर उभारलं असेल त्या भरणं हा विषय वेगळा, परंतु ग्रामसेवक हा त्यामध्ये मधला दुवा नसतो. तलाठी मंडळ अधिकारी हा मधला दुवा असतो. आणि आता ह्या गुंडसरांनी त्यांची व्यथा सांगितलेली आहे. आणि तर याबाबत स्थानिक तहसीलदार उमेश पाटील यांना संपर्क साधला असता त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की मी मीटिंग मध्ये आहे, मीटिंग उरकल्यास फोन करतो. आणि स्थानिक ग्रामविकास अधिकारी जगदीश मडके यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की मी कर्मचारी आहे, माझ्या वरिष्ठांना याबाबत संपर्क साधावा असा सल्ला त्यांनी दिला. तर स्थानिक बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक सतीश मुगले यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की मी 2 तासात संपर्क साधतो. तर याबाबत कल्याण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पल्लवी सास्ते यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी संपर्क साधला. त्या काय म्हणाल्या ऐकूयात. हॅलो पल्लवी मॅडम. हॅलो, नमस्कार, बोला ना. नमस्कार, मी बालासाहेब कांबळे बोलतोय मॅडम, पत्रकार. बोला ना, बोला ना. हा, सिद्धेश्वर वार्ता न्यूज बोलतोय. हो, बोला. हा, तब्येत ठीक नाही मला मान्य आहे, नाही, बोला ना, बोला. मॅडम जी 14 गावाचा हा भंडारली गावाचा प्रश्न आहे, गुरु ग्रामपंचायत नागाव मधला. हो, आत्माराम पाटील. येस मॅम, आत्माराम पाटीलच्या संदर्भामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की संबंधित महसूल विभागाने डॉक्युमेंटरी करून सुद्धा म्हणजे पाठपुरावा आणि त्यांना स्थानिक ग्रामसेवकांना, ग्रामविकास अधिकाऱ्यांना किंवा बीडीओ सरांना हे डॉक्युमेंट किंवा दस्तावेज पुरता करून सुद्धा त्यांनी माननीय ग्रामविकास अधिकारी म्हणजे जगदीश मडकेनं कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही. आणि जगदीश मडकेनं कारवाई केल्यास पोलीस प्रशासन बोलतंय की त्यांनी एफआयआर दाखल करावा, आम्ही गुन्हे दाखल करू, असं त्यांचं मत आहे. आपलं काय मत आहे? ऍक्च्युली साहेब कसं आहे, याच्यामध्ये ऑलरेडी आत्माराम पाटील आणि त्यांच्यासोबत मला वाटतं काही प्रतिष्ठित दुसरे लोक पण आले ते समाजसेवक. तर माझ्या चेंबरमध्ये याच्याबाबत चर्चा झाली होती. मी त्यांची एक चर्चेसाठी त्यांना बोलावलं होतं सगळ्यांना. त्या अनुषंगाने मी तहसीलदार साहेबांना पत्र दिलं होतं. विषय आहे म्हाडाला वर्ग केलेल्या जमिनीमधल्या अतिक्रमणाचा, आणि ते शासकीय जमीन आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये ग्रामपंचायत म्हणण्यापेक्षा ग्राम विकास डिपार्टमेंटचा त्याच्यामध्ये असा डायरेक्ट रोल येत नाही. त्याच्यामुळं मी तहसीलदार साहेबांच्या सुनावणीच्या अनुषंगाने जी काही 22 तारखेला मला वाटतं त्यांची सुनावणी ठेवलेली होती मागच्या महिन्यामध्ये, तर त्या सुनावणीमध्ये माझ्या याच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये झालेला एक विषय होता की त्यांना सार्वजनिक रोड वगैरे उपलब्ध करून देण्याबाबत. तर या गोष्टीचा विचार व्हावा म्हणून मी तहसीलदार साहेबांना पत्र पण दिलं होतं. इव्हन त्याच्यामुळं आत्माराम पाटील असतील किंवा त्यांची ज्यांची घरं तोडली वगैरे असे जे काही तिथले ग्रामस्थ आहेत, तेवढे सगळ्यांचा विषय हा म्हाडा शिर्के कन्स्ट्रक्शन आणि
शासकीय जमीन म्हणून महसूल खातं यांच्याशी निगडीत आहे तो. ग्रामसेवकाचा कधी रोल येईल की जर ग्रामसेवकांनी ती कारवाई केली असेल गावठाणातली तर. बरं बरं. नाही, त्यांनी असा असा विषय. आरोप केलेला आहे की सदर महसूल विभागानं त्यांना तसं आदेश दिलेला आहे, पण त्या आदेशाला केराची टोपली दाखवतात ग्रामविकास अधिकारी. तसं तहसीलदार साहेबांची जी हिअरिंग आहे ना त्याचं जसं आम्ही हे पण कळवलंय की आपल्या हिअरिंगचा जो काही निष्कर्ष असेल ना ग्रामपंचायतचा ग्रामसेवकही त्यांच्या साहेबांच्या हिअरिंगला उपस्थित असतो. त्यामुळे साहेबांच्या हिअरिंगचा जो काही निर्णय येईल त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत करेल. थँक्यू मॅम. आपण वेळ काढून सिद्धेश्वर वार्ता न्यूज संपर्क साधला त्याबद्दल धन्यवाद मॅम. दादा, काय सांगाल? उपोषणाला आणखी आपला पाठिंबा आहे, स्थानिक ग्रामस्थांचा पाठिंबा आहे, स्थानिक भूमिपुत्र आलेत, काय मागण्या आहेत एकूण? मी निवृत्ती गोवर्धन पाटील. आज ही गावाची आरक्षितसाठी जागा राखीव होती. त्याच्यावर शिल्के बिल्डरनी जोर जबरदस्तीने ताबा घेऊन त्यांनी बांधकाम केला आणि मुख्यमंत्री साहेब या लाडक्या बहिणी आहेत. आणि शिल्के कॉन्ट्रॅक्टची आमची त्या दिवशी मिटिंग झाली. शिल्के कॉन्ट्रॅक्ट बोलतं ही इंदिरा गांधी आवाज योजना आणि ही पंतप्रधान आवाज योजना एकच आहे. इंदिरा गांधी आवाज योजना जी होती ती स्थानिकांच्या जागेवर घरा बांधून स्थानिकांना गोरगरिबांना घरा बांधून देत होती. मग ही गोरगरिबांना घरा दिल्या का? म्हणा या ताईने विचारता, ताई तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत ना? मग तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी इथे घरा दिल्यात का? नाही, काही दिला नाही ते. मी गोरगरिबांसाठी घरा बांधलेली आहेत. मग त्यांनी दिल्या पाहिजे ना. देतील ना. आता ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत बातमी जाईल ना का माझी बहीण संबंधित सर्व आदिवासी बहिणी एकत्र झालेल्या आहेत. त्यांनी आवाहन केलंय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, एकनाथ संभाजी शिंदे साहेबांना, की आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत, आमची इथं जागा गेली आहे, आम्ही स्थानिक बहुजन आदिवासी आहोत आणि ह्या ठिकाणी आमचं प्रथम प्राधान्य आम्हाला भेटलं पाहिजे. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही न आम्हाला देता किंवा त्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये आम्हाला घर न भेटता तुम्ही फक्त मुख्यमंत्री लाडकी योजना बोलताय, हे योग्य नाही. आणि ह्या स्थानिक लोकांना ही म्हणजे सुंदराताई पाटील हे वयवर्ष 80 वर्षे यांना आता प्रशासनाविरोधामध्ये आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आताच आत्माराम पाटील साहेबांनी सांगितलं की आमची ही आई आहे, आईने एकदा विष प्राशन केलं होतं प्रशासनाच्या विरोधामध्ये, परंतु आता तिला आम्ही वाचवले, परंतु आता ही आमरण उपोषणाला बसलेली आहे. परंतु प्रशासन हिला वाचवताना आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे काही अमोल केंद्र साहेबांनी मागण्या शासनाला व्यक्त केल्या आहेत, त्यासाठीच हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. कारण ह्या एकत्र आल्याचं कारण असंच की आता 80व्या वर्षी उपोषणाची वेळ येते. मग आता प्रशासन हे कोणत्या वेळेला त्यांना यांच्या मागण्या मान्य करतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटील सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, 14 गाव, भंडारली.